Hello student, welcome in today's session. Today we are going to learn about the classification of fungi. Fungi are distributed into four different classes that are phycomycetes, basidiomycetes, then deuteromycetes and ascomycetes. In last video we learnt about the general characteristics of fungi, that fungi they are parasites, they are decomposers, they may be unicellular, they may be multicellular, but they are having extracellular digestion. त्यांचं जे पचन आहे ते त्यांच्या सेलच्या बाहेर घडतं आणि ते फक्त ॲब्झॉर्प्शन करतात, म्हणून त्यांचा मोड ऑफ न्यूट्रिशन हा ॲब्झॉर्प्टिव्ह आहे. एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन त्यांच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला. ओके, ते मॉइस्ट डॅम्प म्हणजेच ओल्या कुचक्या दमट जागी सापडतात. देन depending upon their different characters, depending upon their structures, they are classified into four classes. The first class is phycomycetes, that today we will learn. Phycomycetes, that phyco means algae. Study of algae it is called as phycology, and mycetes or mycology means study of fungi or fungi. That phycomycetes means the fungi which is associated with algae, therefore they are commonly called as algal fungi. Okay, phycomycetes means the fungi which is live, associated, related with algae. जे शेवाळांसोबत राहतात त्या फंजायला आपण phycomycetes म्हणू. जेव्हा आपण लायकेन बघितलं होतं, लायकेनमध्ये आपण बघितलेलं आहे की असोसिएशन ऑफ अल्गी अँड फंजा. तिथे अल्गी होते क्लोरोफायसीचे मेंबर, पण फंजा आपण बघितले फायकोमायसिट्स किंवा बेसिडोमायसिट्सचे मेंबर. त्यामध्ये अल्गी आणि फंजा एकत्र राहतात, त्या असोसिएशनला आपण लायकेन म्हणतो. जर अल्गी सोबत फंजाय राहत असतील तर त्या असोसिएशनला लायकेन म्हणू, पण फंजाय अल्गी सोबत असोसिएटेड असताना त्यांना आपण फायकोमायसिट्स म्हणू. त्या फंजायचा प्रकार हा फायकोमायसिट्स असेल. Okay, what is their structure then? Their structure, their body structure, it is called as generally mycelium. In their body structure, the fine thread-like structures are called as hyphae. But their body structure, it is called as cenocytic hyphae. They are made up of cenocytic hyphae. And what is mean by cenocytic hyphae? Hyphae, it is thread-like structure. This one, observe this diagram. And cenocytic means non-septate or असेप्टेड विदाउट सेप्टा. सेप्टा म्हणजे असं पार्टिशन, पण हे असं पार्टिशन नाही आहे. ज्या फंजायमध्ये असं पार्टिशन नाही आहे म्हणजे सेप्टा फॉर्मेशन नाही आहे, त्यांना आपण काय म्हणू, असेप्टेड किंवा नॉन सेप्टेड. सेप्टा नाही आहे आणि एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहेत म्हणजेच नॉन सेप्टेड मल्टी न्यूक्लिएटेड हायफी कॉल्ड as सिनोसिटिक हायफी. ओके, द फायकोमायसिट्स मेंबर्स आर हॅव्हिंग सिनोसिटिक हायफी, म्हणजे त्यांच्या हायफीमध्ये त्यांच्या थ्रेडलाईक स्ट्रक्चरमध्ये पार्टिशन पण नाही आहे, सेप्टा नाही आहेत आणि एकापेक्षा जास्त न्यूक्लियस आहेत. अशा स्ट्रक्चरला मल्टी न्यूक्लिएटेड नॉन सेप्टेड हायफी म्हणूयात किंवा सिनोसिटिक हायफी म्हणूयात. दॅट इज विथ मेनी न्यूक्लियस अँड विदाउट पार्टिशन. ओके, अंडरस्टँड व्हॉट इज सिनोसिटिक हायफी? दॅट इज द मल्टी न्यूक्लिएटेड and non-septate or aseptate hyphae called as cenocytic hyphae. Again, what is their habitat? They are having grow in moist and damp places. They are having moist and damp habitat. They are also grow on the decaying logs. They are also grow in the decaying matter. ओल्या कुजक्या जागी ते सापडतात, दमट जागी सापडतात. जे काय मृत झालेलं मटेरियल आहे, मृत झालेले प्राणी किंवा मृत झालेली झाडं त्यांच्यावर सुद्धा किंवा कुजणाऱ्या गोष्टींवर सुद्धा जी पानं झाडांपासून वेगळी झाली ती डेड असतात. जे खोड झाडापासून वेगळं झालं आहे ते डिकेड होतं आणि त्यावर सुद्धा हे फंजाय वाढतात. दे आर ऑल्सो ग्रो ऑन द डिकेइंग मॅटर. दे आर ऑल्सो हॅव्हिंग द ॲक्वॅटिक हॅबिटॅट. जर फंजाय अल्गीसोबत असोसिएटेड असतील, अल्गीसारखे असतील तर ते पाण्यात सापडतील आणि पाण्यात किंवा पाण्याच्या बाजूला सापडणाऱ्या फंजायला आपण ॲक्वॅटिक हॅबिटॅटचे फंजाय म्हणू. ॲक्वॅटिक, ॲक्वा मीन्स वॉटर, हॅबिटॅट म्हणजे राहण्याची जागा. पाण्यात राहणारे किंवा पाण्याच्या आजूबाजूला सापडणारे फंजाय हे ॲक्वॅटिक हॅबिटॅटचे असतील आणि ते मेंबर्स असतील फायकोमायसिट्सचे. याचं एक्झाम्पल आहे दॅट इज द म्युकर अँड अल्ब्युगो. वन ऑफ द अगेन कॅरेक्टरिस्टिक इज दे आर पॅरासिटिक इन नेचर. What is mean by parasites? When organisms depend upon other organism for their food,
बट ऑन द एक्सटर्नल साईड ऑफ देअर बॉडी ऑर ऑन द इंटरनल साईड ऑफ द बॉडी, जसं आपल्या शरीरात इंटेस्टाईनमध्ये बॅक्टेरिया राहतात, अस्कॅरीज राहतो, ते एंडोपॅरासाइट आहेत, शरीराच्या आत राहतात. जेव्हा मॉस्किटो आपलं रक्त पितो किंवा लीच कॅटलचं रक्त पिते, म्हणजे गाई म्हशींच्या शरीरावर आपल्याला हिरुडिना किंवा लीच सापडते, तेव्हा त्याला आपण एक्टोपॅरासाइट म्हणू. डास, ढेकून हे मनुष्याचं रक्त पितात, त्यांना आपण एक्टोपॅरासाइट म्हणू, म्हणजे शरीराच्या बाह्यतम भागावर डिपेंड असणारे, फूड मिळवतात पण शरीराच्या बाहेरून. पॅरासाइट्स हे ऑर्गॅनिझम्सला मारत नाहीत, पण ते त्यांचं न्यूट्रिशनची लेवल लो करतात, ते त्यांचं न्यूट्रिशन शेअर करतात. तर फायकोमायसिट्सचे मेंबर हे पॅरासाइट पण असतील, ते दुसऱ्या झाडांवर हे अवलंबून असतील, दुसऱ्या ॲनिमल्सवर अवलंबून असतील, म्हणून त्यांना आपण काय म्हणू, पॅरासाइट्स म्हणू. ते मे बी एंडो ऑर एक्टोपॅरासाइट्स. ओके. नेक्स्ट क्लास ऑफ फंजाय इट इज बेसिडिओमायसिट्स. दॅट बेसिडिओमायसिट्स दे आर कॉल्ड ॲज क्लब फंजाय, ग्रुप फंजाय. क्लब म्हणजे ग्रुप म्हणतो आपण. बेसिडिओमायसिट्स दे आर हॅव्हिंग देअर फ्रुटिंग बॉडी. फ्रुटिंग बॉडी म्हणजे आपण म्हणू त्यांचं मोठं असं स्ट्रक्चर, त्यांना आपण बेसिडिओकार्प म्हणू. Their fruiting body it is called basidiocarp, and inside the basidiocarp the structures are present, the grouped clubbed structure are present, they are called as basidia, and inside the basidia basidiospores are present, and spores are one of the way of reproduction. Reproduction कसं करतात ते, स्पोर फॉर्मेशननी स्मॉल ग्रॅन्युलर स्ट्रक्चर बेसिडिओस्पोर्स आर फॉर्म्ड इनसाइड द स्ट्रक्चर कॉल्ड बेसिडिया. बेसिडिया कुठे तयार होतात, तर बेसिडिओकार्पमध्ये. बघा, बेसिडिओमायसिट्सकडे, मायसिट्स म्हणजे अगेन फंजाय, आणि बेसिडिया असलेले फंजाय म्हणजे बेसिडिओमायसिट्स. बेसिडिओमायसिट्सकडे फ्रुटिंग बॉडी असते बेसिडिओकार्प. या फ्रुटिंग बॉडीमध्ये स्ट्रक्चर असतात बेसिडिया, आणि या बेसिडियामध्ये स्पोर असतात बेसिडिओस्पोर्स. ओके. देन दे आर हॅव्हिंग ब्रांच्ड अँड सेप्टेट हायफी. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, सेप्टेट हायफी म्हणजे पार्टिशन असलेली हायफी आहे, बॉडी स्ट्रक्चर पार्टिशन असलेलं आहे विथ मेनी न्यूक्लियस ऑर युनिन्यूक्लियस, अँड दे आर हॅव्हिंग ब्रांचेस टू दॅट स्ट्रक्चर. त्या स्ट्रक्चरला त्यांच्याकडे कसे आहेत, ब्रांचेस पण आहेत. देअरफॉर द बेसिडिओमायसिट्स हॅव्हिंग द सेप्टेट अँड ब्रांच्ड हायफी. ओके. देन द एक्झाम्पल इज ॲगॅरिकस अँड मशरूम. Okay, their fruiting body generally the agaricus in nature, that they are having umbrella like structure. This is called as agaricus. Okay. Then the next class is deuteromycites. It is a class of imperfect fungi. हा imperfect fungi चा क्लास आहे, कारण यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन आत्तापर्यंत डिस्कवर झालेलं नाही. जेव्हा कुठल्याही एखाद्या क्लासमध्ये आपण फंजायला टाकतो, कधी जर त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन डिस्कवर झालं तर, नाहीतर तोपर्यंत एखादा फंजाय ज्याचं क्लासिफिकेशन अर्धवटपणे झालेलं आहे त्याला ड्यूट्रोमायसिट्स याच क्लास अंतर्गत वर्गीकरण करतात. ओके. इट इज अ इम्परफेक्ट क्लास ऑफ फंजाय who is having asexual mode of reproduction, and examples are Alternaria and Calyptrotrichum. Okay. Then the last class of fungi is ascomycites. The fungi with the ascus. Ascus एकवचनी, asci अनेकवचनी. asci म्हणजे सॅक लाईक स्ट्रक्चर, बॅग लाईक स्ट्रक्चर. ज्या फंजायकडे ascus आहेत किंवा asci आहे, अनेक बॅग लाईक स्ट्रक्चर आहेत, सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत, त्या फंजायला आपण अस्कोमायसिट्स म्हणू. यांच्याकडे पण फ्रुटिंग बॉडी आहे अस्कोकार्प. या अस्कोकार्पमध्ये स्ट्रक्चर आहेत ॲस्कस, सॅक लाईक स्ट्रक्चर, बॅग लाईक स्ट्रक्चर आर कॉल्ड ॲस्कस, आणि या ॲस्कसमध्ये स्पोर आहेत अस्कोस्पोर. रिमाइंड दॅट अस्कोमायसिट्समध्ये फ्रुटिंग बॉडी आहे अस्कोकार्प. या फ्रुटिंग बॉडीमध्ये सॅक लाईक स्ट्रक्चर आहेत ॲस्कस. अस्कोमायसिट्स, ॲस्कोकार्प, ॲस्कस, आणि या सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये अस्कोस्पोर्स आहेत. बघा, पुन्हा एकदा सांगते, अस्कोमायसिट्समध्ये ॲस्कोकार्प म्हणजे फ्रुटिंग बॉडी असेल, अस्कोकार्पमध्ये ॲस्कस सॅक लाईक स्ट्रक्चर असतील, आणि या ॲस्कसमध्येच अस्कोस्पोर्स असतील जे रिप्रोडक्शन करण्यासाठी मदत करतील. ओके. दे आर मल्टीसेल्युलर सॅक लाईक फंजाय. हे मेनली मल्टीसेल्युलर असतील, अनेक सेलपासून बनलेले असतील, पण यांचे काही मेंबर्स रेअरली युनिसेल्युलर सुद्धा असतात. दॅट दे आर मल्टीसेल्युलर सॅक लाईक फंजाय अँड दे आर हॅव्हिंग ब्रांच्ड सेप्टेट हायफी. यांचं स्ट्रक्चरसुद्धा बेसिडोमायसिट्स सारखं आहे, ब्रांच्ड आहे आणि पार्टिशन असलेलं आहे. त्यांना अनेक ब्रांचेस असतील आणि त्यांचे पार्टिशन असतील, एक किंवा अनेक न्यूक्लियस असतील, बट दॅट ब्रांचेड सेप्टेट हायफी इज प्रेझेंट. ओके. समटाइम दे मे बी युनिसेल्युलर जस्ट लाईक द ईस्ट वन. ओके. देन दे मे बी डिकम्पोजर्स. फंजाय
they are great decomposers of the world. बॅक्टेरिया, फंजाय म्हणजे किंगडम मोनेराचे मेंबर, फंजायचे मेंबर हे डिकम्पोजर्स असतात. तर डिकम्पोजर्स म्हणजे द ऑर्गॅनिझम विच डिकम्पोज द मटेरियल, विच ब्रेक डाऊन द मटेरियल फ्रॉम कॉम्प्लेक्स टू इंटू इट सिम्पल कॉन्स्टिट्युएंट. जेव्हा एखादं मटेरियल कॉम्प्लेक्स किचकट स्ट्रक्चरमधून छोट्या छोट्या त्याच्या फॅक्टर्समध्ये डिवाइड होतं, त्याला आपण त्या ऑर्गॅनिझम्सला आपण डिकम्पोजर म्हणू आणि प्रोसेस असेल डिकम्पोजिशन, विघटित होणे. ओके. देन फंजाय मे बी पॅरासाइट्स, दे आर डिपेंडिंग अपॉन द बॉडी ऑफ अनदर ऑर्गॅनिझम एक्सटर्नली और इंटरनली, मे बी प्लांट और ॲनिमल. फंजाय प्लांटवर, ॲनिमलवर, बॅक्टेरियावर डिपेंड राहतात आतून किंवा बाहेरून, तेव्हा त्याला आपण पॅरासाइट्स म्हणू. दे मे बी कॅप्रोफिलस. कॅप्रोफिलस मीन्स दे फीड ऑन द कावडंग, दे प्रेझेंट, दे लाईव्ह इन द कावडंग. ते गायच्या शेणात, म्हशीच्या शेणात सुद्धा आपल्याला बघायला मिळतील, तिथं त्यांचं अस्तित्व आढळून येतं, म्हणून त्यांना कॅप्रोफिलस असं म्हणतो. Okay, they are found in the cow dung also. Then they are consumed as a delicious dishes, that they are consumed as a food also. Delicious डिशेसच्या स्वरूपात त्यांना खाल्ल्या सुद्धा जातं. जसं की मॉरेल्स अँड ट्रफेल्स हे उदाहरणं आहेत अस्कोमायसिड्सचे काही मेंबर्स. जसं मॉर्चेल्ला हा फंजा आहे, ही बुरशी आहे, ती खाल्ल्या पण जाते. मशरूम्स जनरली आपण म्हणतो हे खाल्ल्या जातात आणि सगळे मशरूम्स अस्कोमायसिड्सच्या मेंबरमध्ये येतात. ओके. एक्झाम्पल आहे बघा न्यूरोस्पोरा, जो जेनेटिक एक्सपेरिमेंटमध्ये वापरला जातो. तर या अस्कोमायसिड्सच्या क्लासेसचे एक्झाम्पल आहेत पेनिसिलियम, ॲस्परजिलस, न्यूरोस्पोरा, मॉरेल्स अँड ट्रफेल्स. ओके. दीज आर द 4 classes related with the fungi. Fungi, it is divided into 4 classes, that is the Phycomycetes, Basidiomycetes, Deuteromycetes and Ascomycetes. The 3 classes, that is the Phycomycetes, Basidiomycetes and Ascomycetes, they are perfect fungi because they reproduce sexually as well as asexually. And the Deuteromycetes, they are having only asexual mode of reproduction, therefore it is imperfect fungi. Generally fragmentation, budding, binary fission and spore formation and sexual reproduction, these are the ways of reproduction of all fungi. Okay, this is the brief information about the classification of fungi. In next section we will study the general characteristics of kingdom Animalia. Okay, thank you student for today's video.